काल 15 मेच्या रात्री 12 वाजताच्या सुमारास खामगाव येथील रेल्वे गेट परिसरात राहणाऱ्या रूपा सोळंकी यांचा मुलगा प्रकाश सोळंके यांनी आपल्या स्वतःच्या पत्नीवर लोखंडी रॉडने वार करून त्याचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मृतकेचे नाव सविता प्रकाश सोळंके असे आहे. काल 15 मेच्या रात्री 12 वाजताच्या सुमारास प्रकाश सोळंके याने त्याची पत्नी सविता प्रकाश सोळंके हिचा लोखंडी रॉडने सपासप वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण पवार आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. या ठिकाणी प्रकाश सोळंके यास पोलिसांनी अटक केली असून मृतकाचा मृतदेह रुक्माई फाउंडेशनचे अध्यक्ष संजय खंडेराव यांच्या माध्यमातून तसेच त्यांचे सहकारी रमेश अवसर यांच्या माध्यमातून रुग्णवाहिकेतून सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. सदर प्रकरणाचा तपास ठाणेदार रामकृष्ण पवार हे करीत आहेत. खामगाव बुलढाणा येथून खबरे शामतकसाठी अशोक जसवानी.